Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Dear viewers, प्रिय प्रेक्षक, a very warm welcome to all of you who are joining us through various platforms globally today. जे सर्व तुम्ही संपूर्ण विश्वातून आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाईन पाहता, तुम्हा प्रत्येकाचं स्वागत आहे. I would like to specially greet you in the matchless and the most powerful name of our Lord and Savior Jesus Christ. आणि आज विशेष करून जे सर्व सामर्थ्यशाली नाव आहे आपला जो प्रभू येशू ख्रिस्त तारणारा, त्याच्या नावात मी स्वागत करत आहे. This is the day the Lord has made and we will rejoice and be glad in it. आजचा दिवस यहोवाने बनवलेला आहे, आपण सर्वजण आनंदाने उल्हास करूया. Dear people, प्रियांनो, today is a Monday discipleship meeting. आज सोमवारची शिष्य सभा आहे. Today surely is a blessed day आज नक्कीच आशीर्वादित असा दिवस आहे, because the word of God is going to reach you wherever you're watching us today and change your lives forever. कारण देवाचा शब्द जिथे कुठे तुम्ही आहात तिथपर्यंत पोहोचणार आहे आणि तुम्ही आशीर्वादित होणार आहात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. So now I would request you to prepare your hearts to receive the word of God. तर आता तुम्हा सर्वांना विनंती करत आहे, देवाचा शब्द स्वीकारण्यासाठी आपल्या अंतःकरणाची तयारी करा. And I will kindly request you to join me in welcoming the anointed servants of God, Pastor Peter and Pastor Joyashree, with a mighty applause. तर आता मी तुम्हाला विनंती करत आहे, माझ्या समवेत तुम्ही सर्वजण देवाचे जे अभिषिक्त सेवक आहे पास्टर पीटर, पास्टर जयश्री, त्यांच्या जोरात टाळ्या वाजून स्वागत करा. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Greetings to you all in the matchless name of Jesus Christ our Lord. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. I hope all the people are doing well. आणि अशी आशा आहे की सगळ्यांचं चांगलं चाललेलं असेल. Amen. I'm waiting for you to join in this evening. वाट पाहत आहे मी सगळ्यांची की तुम्ही सगळ्यांनी एकत्र जमावं. And I pray that God may speak to you specially. आणि प्रार्थना माझी हीच आहे की देवाने खास रीतीनं तुमच्याशीच बोलावं. And He will encourage the discouraged. आणि जे नाराज झालेले आहेत, हताश झालेले आहेत, त्यांच्याशी देवाने आज बोलावं. That God may strengthen the weak. त्यांना प्रोत्साहन द्यावं, अशक्तांना देवाने शक्ती द्यावी. That God may heal the sick. की देवाने आजाऱ्यांना आरोग्य द्यावं. And that God may lift you up. आणि देवाने तुम्हाला उत्कर्ष द्यावा. So there is power in His word. तर देवाच्या शब्दात सामर्थ्य आहे. Just listen to the word of God. फक्त देवाचं वचन ऐका And God's word will do mighty things for you. आणि देवाचं वचन तुमच्यासाठी महान कार्य करेल. Amen. आमेन. Today's word is wisdom applied and wisdom misapplied. आजच्या उपदेशाचं शीर्षक आहे वापरलेले ज्ञान आणि गैर वापरलेले ज्ञान. Wisdom applied and wisdom misapplied. आजच्या उपदेशाचं शीर्षक आहे वापरलेले ज्ञान आणि गैर वापरलेले ज्ञान, म्हणजे वापरात आणलेले ज्ञान आणि गैर वापरात नेलेले ज्ञान. We'll open our Bibles to Ephesians 5 verses 15 and 16. इफिस करास पत्र 5वा अध्याय त्याचं 15 आणि 16. इफिस 5. Be very careful then how you live, not as unwise but as wise, making the most of every opportunity because the days are evil. इफिस करास पत्र 5वा अध्याय 15वा आणि 16वा वचन. तर तुम्ही अज्ञानांसारखे नाही तर ज्ञानांसारखे जपून वागावे म्हणून सांभाळा, प्रसंग साधून घेत जा, कारण दिवस वाईट आहेत. See, there is a wise living and there is an unwise living also. तर एक सुज्ञपणाचं जीवन असतं, एक अज्ञानी जीवन पण असतं. So it's very important for us Christians to know this truth. तर आपण ख्रिश्चन आहोत आणि ख्रिश्चन या नात्याने हे सत्य आपल्याला कळणं महत्वाचं आहे. Because Paul is addressing the church कारण की पॉल चर्चलाच हे सांगतोय that you need to be living as wise people, की तुम्ही जरा शहाण्यासारखे वागायला शिका, not as unwise people. ज्ञानांसारखे वागायला शिका, अज्ञानी माणसांसारखं वागू नका. Why? का? Because कारण the days are evil. दिवस वाईट आहेत म्हणतो तो, म्हणून तुम्ही शहाण्यांसारखे वागायला शिका. So when days are evil, you need to act very wisely. तर दिवस जेव्हा किंवा वाईट असतात तेव्हा आपण सगळ्यांनी फार शहाणपण वापरून, ज्ञान वापरून जगायची गरज असते बेटा. Otherwise your life is gone. नाही तर तुमचं जीवन गेल्यात जमा धरा. So today I want to speak on how wisdom can be misapplied also. तर आज मला यावर सुद्धा बोलायचं आहे की हे जे काही ज्ञान आहे त्याचा गैरवापर सुद्धा होतो, तो कसा होतो हेही मला बोलायचं आहे. And the same wisdom can be applied also. आणि हेच ज्ञान आपल्याला नीटही वापरता येतं, ते पण बघायचं आहे. God wants us to apply wisdom एक तर देवाची इच्छा आहे की आपण ज्ञान वापरायला हवे in the way which is pleasing to God. अशा रीतीनं की जिथं देव ते ज्ञान आपण वापरलेलं बघून आपल्यावर प्रसन्न व्हावा. What do I mean when I say wisdom applied? आणि मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय जेव्हा मी म्हणतो की ज्ञान वापरा? It is called prudence. त्याला शहाणपण म्हणतात. When you apply wisdom
correctly, it is called prudence. तुम्ही अचूकपणे जेव्हा ज्ञान वापरता, बरोबर त्या रीतीनं ज्ञान वापरता, त्याला शहाणपण म्हणतात. What do I mean when I say wisdom misapplied? आणि जेव्हा मी म्हणतो की ज्ञानाचा गैरवापर झाला, त्याचा अर्थ काय? It means त्याचा अर्थ असा craftiness. की एक युक्तिशीरपणा झाला इथं. You can apply wisdom even for craftiness. तुम्ही युक्त्या वापरायला सुद्धा ज्ञानाचा वापर करू शकता. Yes. Craftiness can come out of wisdom. आणि या युक्त्या करणं ज्ञानातनंच बाहेर पडतं. युक्त्या कुयुक्त्या जे काही आहे ते हे ज्ञानातनंच येतं. And secondly, आणि दुसरी बाब, how can wisdom be misapplied? ज्ञानाचा गैरवापर कसा होऊ शकतो? Through foolishness मूर्खपणासारखं वागून किंवा मूर्खासारखं वागून or through own understanding. किंवा स्वतःच्या समजुतीवरती जगून. Sometimes we think that own understanding is God's wisdom, कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपली स्वतःची समजूत म्हणजेच देवाचं ज्ञान आहे. which is not true. पण असं नाहीये बेटा, हे खरं नाहीये. स्वतःची समजूत म्हणजे देवाचं ज्ञान नसतं. So what is prudence? मग परत आता हा प्रश्न येतो की ज्ञान म्हणजे काय? Prudence comes from wisdom. ज्ञान शहाणपण म्हणजे काय असं तुम्ही प्रश्न लिहा पाहिजे. शहाणपण म्हणजे काय? शहाणपण ज्ञानातून येतं असं त्याचं उत्तर लिहा. Prudence is rightly applying wisdom. शहाणपण म्हणजे योग्य रीतीने ज्ञान वापरणे, त्याला म्हणतात शहाणपण वापरलं. It's very important. फार महत्वाचं आहे हे. Prudence is rightly applying wisdom. ज्ञान योग्य रीतीनं जेव्हा आपण वापरतो त्याला म्हणतात शहाणपण. Now, craftiness also comes from wisdom, युक्तिशीरपणा सुद्धा ज्ञानातूनच येतो, मी तुम्हाला आता सांगितलं. but it is wisdom which is, applied wrongly. पण ते ज्ञान चुकीच्या रीतीनं वापरलेलं असतं. जेव्हा एखादा माणूस युक्त्या करतोय, कुयुक्त्या करतोय, त्याने त्या ज्ञानाचा गैरवापर केलाय असं समजायचं. So in Hebrew, the word prudence is arum. हिब्रू भाषेमध्ये शहाणपण किंवा प्रुडन्स शब्दाला अरुम हा शब्द आहे, which is used for both prudence and craftiness. जो युक्तिशीरपणा आणि शहाणपण या दोन्हीसाठी वापरलाय. So in the Hebrew text, तर हिब्रू भाषेत wisdom can be applied for both craftiness and prudence. ज्ञानाचा वापर दोन्हीसाठी केला जाऊ शकतो, शहाणपणासाठी आणि युक्तिशीरपणासाठी. So many do not understand the truth. अनेक लोकांना हे सत्य कळत नाही. The people of the world are living with wisdom, जगातली माणसं ज्ञानानं जगतायत, but using it for their own purpose. पण ते ज्ञान ते लोक स्वतःच्या संकल्पांसाठी वापरतायत. That's why we should not be led by the spirit of the world. आणि म्हणून जगाचा जो आत्मा आहे त्याद्वारे आपण चालायचं नाही. So today I'm going to speak more on prudence, तर आज मी जास्त करून शहाणपणावर बोलणार आहे, because prudence flows from wisdom. कारण शहाणपण ज्ञानातून बाहेर येतं. And so the first time this word was used in the Bible, you can see it in Genesis 3. तर उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सर्वप्रथम हा शब्द आपल्याला वापरलेला दिसतो. First time in the Bible. अगदी पहिल्यांदा बायबलमध्ये सर्वप्रथम ज्याला म्हणतात तो शब्द उत्पत्ती 3 मध्ये वापरलेला दिसतो. Yes, it was used for the serpent. आणि तोही सापासाठी वापरलेला आहे. Say, that prudence which comes from wisdom was used for the serpent. जे शहाणपण ज्ञानातून येतं तो शब्द पहिल्यांदा बायबलमध्ये उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायात सापासाठी वापरलाय. If you read in Genesis chapter 3 verse 1, उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन जर तुम्ही वाचलं तर कळेल तुम्हाला. Bible says, now the serpent was more crafty than any beast of the field which the Lord God had made, and he said unto the woman, yes, has God said you shall not eat of every tree of the garden? उत्पत्ती 3:1 मध्ये बायबल म्हणतं, वनपशु यहोवा देवाने केलेले होते त्या सर्वांपेक्षा साप धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याच झाडाचे फळ खाऊ नका असे देवाने म्हटले, हे खरे आहे का? Dhurt. धूर्त ज्याला म्हटलंय ना ते Can be used for both craftiness and prudence. म्हणजे धूर्तपणा, ज्याला मी युक्तिशीरपणा म्हणत होते त्याला इथे म्हटलंय धूर्तपणा. तो ज्ञान आणि शहाणपण यामध्ये वापरला जाऊ शकतो. Say, God doesn't want us believers to be crafty. एक तर देवाची इच्छा नाही की आपण विश्वासू लोकांनी धूर्त बनावे.
He wants us to be prudent. देवाची इच्छा आहे की आपण शहाणे बनावे. So did you see how the serpent is also called prudent? म्हणजे कशा रीतीनं सापाला सुद्धा कसं शहाणं म्हटलेलं आहे तुमच्या लक्षात येत आहे ना. The same word is used in Hebrew. तो शब्द हिब्रू मध्ये वापरलेला आहे Prudence and craftiness. की शहाणपण आणि धूर्तपणा. So when prudent is wrongly applied, it means craftiness. तर शहाणपण जे आहे ना ते चुकीच्या रीतीनं जर आपण वापरायला गेलो तर त्याला धूर्तपणा म्हणतात. So I want you to put it in your heart. माझी इच्छा आहे की तुम्ही नीट ऐका आणि आपल्या हृदयामध्ये हे ग्रहण करा. Prudence and craftiness comes from wisdom. शहाणपण आणि धूर्तपणा ज्ञानातूनच या दोन्ही गोष्टी बाहेर पडतात. ज्ञान आलं की कधी कधी काही लोक धूर्तही होतात असा त्याचा अर्थ आहे. See, that's why we have to be careful. म्हणून आपण सांभाळून राहायचं की आपल्याला ज्ञान मिळाल्यानंतर आपण शहाणं बनायचंय, धूर्त नाही. Yes. But one is the wisdom of the world, पण एक आहे जगातलं ज्ञान. because most of the people who are living in the world, they use craftiness than prudence. कारण जास्तीत जास्त जगात राहणारी माणसं धूर्तपणात जास्त वापरतात ज्ञानातलं शहाणपण ते जास्त वापरत नाही जगात. And so one is the wisdom from the world, the other is wisdom from above. तर एक ज्ञान आहे जगातनं आलेलं आणि एक ज्ञान असतं देवाकडनं म्हणजे वरून आलेलं. One is the wisdom from the devil, एक आहे सैतानाकडून आलेलं ज्ञान. the other is the wisdom from the Holy Spirit. दुसरं आहे पवित्र आत्म्याकडून आलेलं ज्ञान. Christ, the wisdom of God. ख्रिस्त जो देवाचं ज्ञान. Christ, the hope of glory inside you. ख्रिस्त गौरवाची आशा जो तुझ्या आत आहे. Holy Spirit, who is the wisdom. पवित्र आत्मा जो ज्ञान आहे. So did you see, you are playing with now both kind. म्हणजे लक्षात येत आहे ना या दोन्ही गोष्टींशी तुम्ही आता खेळताय, ज्याला धूर्तपणा म्हणतात आणि ज्याला शहाणपण म्हणतात. So we need to never apply craftiness in our life. तर आपण कधीच धूर्तपणा आपल्या जीवनात वापरायचा नाही, That is not from God. कारण तो देवाकडून येत नाही. Okay? So craftiness is wisdom misapplied. तर धूर्तपणा म्हणजे मी जे म्हटलो ना ज्ञानाचा गैरवापर, त्या ज्ञानाच्या गैरवापरालाच धूर्तपणा म्हणतात हे लिहा. And prudence is wisdom rightly applied. आणि शहाणपण वापरलं म्हणजे त्याने ज्ञान वापरलं, ज्ञान वापरलं म्हणजे त्याने शहाणपण वापरलं असं लिहा. So you see, people are very wise, तर आपण बघतो लोक फार ज्ञानी असतात, but you don't really know whether they are wise in the right way or the wrong way. पण आपल्याला खरोखर हे कळत नाही की ही ज्ञानी माणसं बरोबर त्या रीतीनं ज्ञानी आहेत की चुकीच्या रीतीनं ज्ञानी आहेत. Sometimes you don't know. कधी कधी कळत नाही ना समोरच्या माणसाला बघून त्याच्यातलं ज्ञान शहाणपण आहे का धूर्तपणा आहे. Otherwise, why Satan also is called wise? नाही तर मग सैतानाला सुद्धा ज्ञानी का म्हटलं असतं. Satan also is called wise. सैतानाला सुद्धा ज्ञानी म्हटलंय. You know, the first creation that was given the fullness of wisdom was Satan. सैतान हा पहिला निर्माण झालेला जो होता ना त्या निर्मितीतल्या पहिल्या सैतानाला देवाने ज्ञान दिलं. Before his fall, he was called Lucifer. सैतानाचं पतन होण्या अगोदर त्याचं नाव होतं लुसिफर. त्याला लुसिफर म्हणून हाक मारायचे. And he used the wisdom of God for the right purposes of God. आणि तेव्हा त्याने देवाचं ज्ञान देवाच्या योग्य संकल्पांसाठी वापरलं. But when he started using that wisdom or misusing that wisdom in a पण wrong way, लुसिफराने जेव्हा त्या देवाने दिलेल्या ज्ञानाचा वापर चुकीच्या रीतीनं करायला सुरुवात केली it became craftiness. तो धूर्तपणा झाला. And that's how his name was changed from Lucifer to Satan. अशा रीतीने मग त्याचं नावच बदललं. लुसिफरातनं तो सैतान झाला. Even today, आजही he is very wise, तो फार ज्ञानी आहे, but he is misusing the wisdom. पण तो ज्ञानाचा गैरवापर करत आहे. Bible says बायबल म्हणतं ना in Ezekiel 28 verse 12, यजकेलचा 28वा अध्याय आणि त्यातलं 12व वचन. thou sealest up the sum full of wisdom and perfect in beauty. यजकेल 28 आणि त्यातलं 12व वचन आपल्याला असं सांगत आहे की मनुष्याच्या मुला तू पूर्णतेची मुद्रा प्रदर्शित करतोस, तू ज्ञानाने व शोभेने भरलेला आहेस. ज्ञानाने भरलेले आहे तू ज्ञानाने भरलेला आहेस means he was full of wisdom. म्हणजे सैतान जो लुसिफर होता अगोदर तो ज्ञानाने भरलेला होता. God had filled him देवाने त्याला भरलं होतं त्या ज्ञानानं, with wisdom, त्या ज्ञानानं the right wisdom.
योग्य ज्ञान. But पण when he misapplied wisdom, जेव्हा त्या ज्ञानाचा त्याने गैरवापर केला, it did not become prudence, it became craftiness. ते शहाणपण नाही, तो धूर्तपणा झाला. So again I'm saying, परत सांगतो, when wisdom is rightly applied, it is prudence. ज्ञान जेव्हा योग्य रीतीनं वापरलं जातं त्याला शहाणपण म्हणतात. When wisdom is wrongly applied, it is craftiness. ज्ञान जेव्हा चुकीच्या रीतीनं वापरलं जातं त्याला धूर्तपणा म्हणतात. And every time you use craftiness, you will be defeated in your plan. आणि ज्या दरवेळेला तुम्ही धूर्तपणा वापराल त्या दरवेळेला तुमच्या योजनेत तुम्ही अपयशी व्हाल. Because Bible says कारण बायबल म्हणतं in verse 17, 17व्या वचनात, Ezekiel 28 verse 17, एजेकिएल 28:17, thine heart was lifted up because of thy beauty, thou hast corrupted thy wisdom by reason of thy brightness. एजेकिएलाचा 28वा अध्याय 17 वचन म्हणतं, तुझ्या शोभेमुळे तुझे हृदय उंच झाले होते, तू आपल्या प्रभेमुळे आपले ज्ञान बिघडवलेले आहे. So wisdom can be corrupted. म्हणजे ज्ञान बिघडवलं जाऊ शकतं, ज्ञान भ्रष्ट होऊ शकतं, याचा पुरावा. So corrupted wisdom is craftiness. तर भ्रष्ट झालेलं ज्ञान म्हणजे धूर्तपणा. So when wisdom perishes or is wasted, it becomes craftiness. तर ज्ञानाचा जेव्हा नाश होतो किंवा ज्ञान जेव्हा नाशकारक होतं तेव्हा ते धूर्तपणा आहे. Never use all those schemes and plans to destroy somebody. म्हणजे कधीच त्या सगळ्या योजना, कुयोजना, प्लॅनिंग, युक्त्या कुणाचा नाश करायला वापरू नका ती डोकी. Because that God's wisdom becomes corrupted, it becomes craftiness. कारण आपल्या डोक्यातलं ते देवाचं ज्ञान जेव्हा भ्रष्ट होतं, बिघडतं, ते धूर्तपणात बदलतं. That's why म्हणून Paul is speaking to the church. पॉल चर्चशी बोलतोय. Because we are all filled with the wisdom of कारण God. आपण सगळेच देवाच्या ज्ञानाने भरलेलो आहोत म्हणून पॉल चर्चला सांगतोय He's saying, be careful. की अरे बाबांनो सांभाळा, You are very wise people, तुम्ही आहात सगळे फार ज्ञानी, but don't misuse that पण wisdom. त्या ज्ञानाचा गैरवापर करू नका बरं का. Say, we can misuse that याचा wisdom. अर्थ काय लागतो की त्या ज्ञानाचा गैरवापर आपण करू शकतो. पॉल सांगतो बिलीवर लोकांना, चर्च. And so when we misapply God's wisdom, it becomes आणि foolishness. देवाच्या ज्ञानाचा आपण गैरवापर केला की तो मूर्खपणा आहे. That's why David prayed, म्हणून दाविदाने प्रार्थना केली Lord, की प्रभू, turn the counsels of Ahithophel into foolishness. अहितोफेलची मसलत मूर्खपणात बदल म्हणाला दावीद. प्रभू, अहितोफेलाची मसलत मूर्खपणात बदल. See, the devil is still wise. सैतान अजून पण ज्ञानी आहे. Wisdom was not removed from Satan when he fell. सैतान जेव्हा खाली पडला त्याच्यातनं ज्ञान काढून घेण्यात आलं नव्हतं. Even till today he is using that आजही wisdom, सैतान ते ज्ञान वापरत आहे, but not for the good purpose, पण चांगल्या कारणांसाठी वापरत नाहीये, हा फरक आहे. but for evil purpose. तर वाईट कारणांसाठी आजही सैतान ते ज्ञान वापरतोय. But see, But- where his wisdom is taking him? त्याचं ज्ञान त्याला कुठे नेतंय पहा. It is taking him to hell. त्याचं ते ज्ञान त्याला नरकात नेतंय, कारण त्या ज्ञानाचा तो गैरवापर करतोय, धूर्तपणा करतोय. You know, some people in the world are very wise, जगातली काही माणसं फार ज्ञानी आहेत, but at times they use it for their slyness. पण कधी कधी ना जगातली ती माणसं त्यांचं ज्ञान धूर्तपणासाठी वापरतात, काहीतरी कुयुक्त्या, कुयोजनांसाठी वापरतात. Many times, बऱ्याच वेळा the businessmen of this world, या जगातले जे कोणी उद्योगपती, व्यावसायिक लोक आहेत, they are very shrewd in their business. ते फार अशी म्हणजे हुशार असतात त्यांच्या व्यवहारांमध्ये, त्यांच्या त्या व्यवसायामध्ये. But But- that same wisdom they use to be deceitful also. तेच ज्ञान जे आहे ना, त्या ज्ञानाचा वापर ते फसवणुकीसाठी सुद्धा करतात. Same wisdom they use it to be disloyal also. आणि त्याच ज्ञानाचा वापर ते बेईमानीसाठी सुद्धा करतात. See? One person was selling some fruits. एक माणूस होता, काही फळं विकत होता. He had a scale त्याच्याकडे वजनाचा Weighing काटा scale. होता, वजनाचा काटा होता, And- तराजू. and so he used to put a magnet under one side so that it comes down and so people get less of the तर fruits. एका तागडीला तो खालून लोहचुंबक लावून ठेवायचा, म्हणजे माप कमी भरावं, दिसेल असं की नाही भरलं आणि Somebody, त्यांना कमी मिळावं. somebody sent me a clip कोणीतरी मला ती व्हिडिओ क्लिप पाठवली. that one person was selling on the hand cart nice mangoes, हातगाडीवर एक माणूस आंबे विकत होता. and so that he told the woman, pick up the best ones what you want. कोण एक बाई आली घ्यायला, तिला तो म्हणाला की घ्या, तुम्हाला जे हवे ते घ्या. So the woman was giving him, तर त्या बाईनं चांगले चांगले उचलले आणि दिले त्याला. and he had a bag. त्याच्याकडे पिशवी होती. He was putting one in front of the right one,
एक योग्य त्याने पिशवीत Second टाकला, also he put. दुसराही टाकला, Third one he put it down. तिसरा खाली टाकला, Fourth one also put it down back चौथाही on the खाली cart. टाकला, गाडीवरनं And खाली he टाकला. said, give more, give more. वेळा अजून द्या, अजून द्या. And then afterwards he put the other corrupted ones into it आणि मग थोडे नासलेले टाकून दिले and gave it. आणि दिलं. So this is wisdom misapplied. तर हे जे काही या बाबाने केलं ना, त्याला म्हणतात की आहे ज्ञानी, पण त्याने ज्ञानाचा गैरवापर केलाय. म्हणजे आंबे विकायची अक्कल आहे, Ha. पण ती त्यांनी वापरली चुकीच्या रीतीनं. तर अशी अक्कल नको आपल्याला, Dishonest. बेईमानी नको. Don't use your wisdom for dishonest gains. आपलं ज्ञान जे आहे ना, ते बेईमानी फायद्यासाठी वापरायला नकोय आपल्याला. Some people will cheat you very easily. काही लोक तुम्हाला अगदी सहज रीतीनं फसवतील You will not even know that you are fooled. आणि तुम्हाला कळणार पण नाही की अगं बाई मी फसले. You will not even know. कळणार सुद्धा नाही आपल्याला की अरेच्या मी फसलो. That is why म्हणून sometimes we say he's very, very clever. कधी कधी आपण म्हणतो ना, हा फार फार हुशार आहे. No, he's not clever, he's crafty. हा हुशार नाही खूप, हा फार धूर्त आहे. He's not clever, he's crafty. हा धूर्त आहे He is foxy. आणि तो युक्त्या Fox, करतोय. like a कोल्हा fox. कोल्हा कसा असतो कोल्हा? Jesus said, tell that old fox. येशू म्हणाले ना, त्या म्हाताऱ्या कोल्ह्याला सांगा. Hey. He's a fox. तो कोल्हा आहे, He is wise, but he is a fox. ज्ञानी आहे पण कोल्हा आहे. He spoke about Herod, isn't it? हेरोदाविषयी बोलला ना तो हे. See, Herod was great in building many, many things. तर हेरोद फार महान होता, त्याने बरंच काही वैभवशाली बांधून ठेवलेलं होतं त्याच्या कारकिर्दीत. The second temple, दुसरं मंदिर, which in the times of Nehemiah and Ezra had come up, नेहमा एज्राच्या काळात जे आलं वर, it was nothing. ते काहीच नव्हतं. It was not as glorious as Solomon's temple. सलमोनाच्या मंदिराला एवढं तर ते वैभवशाली नव्हतं जे नेहमा एज्राच्या काळात आलं. That's why people cried, म्हणून लोक रडले because they said it is not like the first temple. आणि ते म्हटले की अरे पूर्वीच्या पहिल्या मंदिरासारखं हे मंदिर नाही झालं. But पण Herod was a great architect. हेरोद फार मोठा आर्किटेक्ट होता. He increased the size of the temple. कलाकुसर खूप होती त्याच्यामध्ये. मग त्याने मंदिराचा आकार माप सगळं वाढवलं. 46 years he took and he built a magnificent temple for the Jews. 46 वर्ष लागली त्याला आणि त्याने असं वैभवशाली विशाल मंदिर बांधून दिलं यहुदी लोकांना. But he had an agenda. पण त्याच्या मागे त्याची युक्ती होती. Why? धूर्त होता तो का? He wanted to win the heart of the Jews. त्याला यहुदी लोकांचं हृदय जिंकायचं होतं. That's why he built a temple for them. म्हणून त्याने मंदिर त्यांच्यासाठी बांधायला सुरुवात केली की मंदिर बांधून देतो. I mean, he didn't go to the temple to worship God, तो काही गेला नाही त्या मंदिरात देवाची आराधना करायला. but he just built it so that, voting time they will vote him. पण त्याने मंदिर बांधून दिलं यहुदी लोकांना की मतदानाची वेळ येईल तेव्हा तुम्ही मला मत द्या. That's what the politicians do, some of राजकारणी them. लोक त्यातले बरेच राजकारणी आपल्याला हेच करताना So दिसतात. King Herod had a crafty heart. तर हेरोद राजाचं हृदय पण असं धूर्त होतं. That's why Jesus said, tell that old fox. म्हणून येशू म्हणाले त्या म्हाताऱ्या कोल्ह्याला सांगा. Like in the world, if a person tells lies जसं जगात एखाद्या माणसाने खोटं सांगितलं and gets his work done, आणि त्याने त्याचं काम ते खोटं बोलून करून घेतलं, people call him clever. तर लोक त्याला हुशार म्हणतात. काही असो, काम करून घेतलं ना, काही असो, तो काही बोलला, खोटं बोलला, पण त्याने काम तो पूर्ण केलं हुशार आहे तो, असं. काम करून दिलं त्यांनी. Say, that is how the world accepts people जग today. अशा म्हणजे जगात हे सगळं चालतं, ते स्वीकारतात अशा सगळ्याला. But we believers, when we see such a man, we call him crafty. पण आपण बिलिव्हर लोक जेव्हा अशा माणसाला पाहतो, आपण त्याला धूर्त म्हणतो की हा युक्त्या करणार आहे. The world calls him as a sharp person, पण जग अशा माणसांना हुशार म्हणतं की स्मार्ट आहे, very shrewd एकदम businessman. स्मार्ट, म्हणजे उद्योग व्यवसाय अगदी मस्त करतो हा. But we call him subtle as the serpent. पण आपण अशांना सापासारखे धूर्त म्हणतो, म्हणायला पाहिजे. म्हणायला पाहिजे. We should say it. असं नाही म्हणायला हवं आपण. So when Jesus said, तर येशू जेव्हा म्हणाले be wise as serpent and humble as doves, सापासारखे तुम्ही चतुर आणि कबुतरासारखे साळसूद राहा, he was not saying be subtle like the serpent त्या सापासारखे धूर्त राहा असं म्हणत नाहीये येशू. that deceived Eve. की ज्या सापाने येऊन धूर्तपणा वापरून हव्वेला फसवलं तसं तुम्ही बनू नका असं म्हणत नाहीयेत ते. Because some people misunderstood what Jesus said. पण काहींनी गैरसमजूतच करून घेतली येशू जे बोलले त्याची. Be wise as serpents. तर येशूच म्हटले ना सापासारखे चतुर राहा. But see, he was not saying be wise, be crafty as a serpent. अरे पण सापासारखे चतुर राहा म्हणताना येशू असं नाही म्हटलेले की सापासारखे धूर्त राहा. Be wise as serpent. चतुर म्हणजे ज्ञान आहे ते ज्ञान बरोबर वापरा. The serpent uses his wisdom for good purposes साप also. त्याचं ज्ञान चांगल्या कारणांसाठी सुद्धा वापरतो.
But he was not saying be subtle like the serpent who deceived Eve. पण तो येशू असं म्हणत नव्हते की ज्या सापाने त्या ज्ञानाचा वापर धूर्तपणासाठी करून हवेला फसवलं तसं तुम्ही बिलीवर लोक सुद्धा देवाचं ज्ञान घ्या, ज्ञानी व्हा आणि धूर्त बनून कुणाला तरी फसवा असं म्हणत नाहीये. But he was saying be prudent or sensible or cautious. तर येशू म्हणतायत की हुशार राहा, शहाणा राहा, ज्ञानी राहा, Like the जपून serpent. राहा, सांभाळून राहा. Because serpent has got these qualities also. का सापात या दुसऱ्या सगळ्या सापामध्ये हे सगळे दुसरे गुणधर्म सुद्धा आहेत ना रे. See, the serpent will not go seeking for you to bite you. साप काही तुला शोधत येणार नाही तुला डंख मारायला किंवा It- चावायला. No. सोप्या भाषेत. He is very cautious. साप एकदम जपून असतो तो. Otherwise, many people would have died of serpents. नाहीतर मग अनेक लोक आजपर्यंत सापाच्या त्या चावण्यामुळे मेले असते. Serpents only attack you when you threaten him. सापाला जेव्हा तो एक भीती घालताना तेव्हा साप आपल्याला चावायला येतो. And that also not opposing you, but in self-defense. तेही तुम्हाला विरोध करत नव्हे तर साप स्वतःच्या बचावासाठी आपल्याला चावतो कारण तो पाहतो तो घाबरलाय. See? And so serpent had wisdom, and so be wise as the serpent. तर सापामध्ये ज्ञान होतं तर तुम्हीही सापासारखे चतुर म्हणजे ज्ञानी राहा. So Jesus didn't say be subtle as the serpent, but be wise as the serpent. येशू असं म्हणत नाहीयेत की सापासारखे धूर्त व्हा आणि फसवा फसवी करा. तर येशू म्हणतायत सापासारखे चतुर म्हणजे ज्ञानी राहा. Are you getting me, people? समजताय का मी काय म्हणतोय? Amen. आमेन. Was not Solomon the wisest man of the world? शल्मोन होता ना अख्ख्या जगातला सगळ्यात ज्ञानी माणूस. Did not God give him the wisdom? देवाने दिलं ना त्याला ज्ञान. Yes. दिलं की नाही? God gave him wisdom. देवाने दिलं ना त्याला ज्ञान. But when he misapplied it, जेव्हा त्या ज्ञानाचा वापर गैरवापर त्याने केला it brought his downfall. त्यातून त्याचं पतन झालं. Now, did God give him wisdom that he may fall? देवाने त्याला अशासाठी ज्ञान दिलं होतं का की तो खाली पडावा? Some will say, but God only gave him wisdom. काही लोक म्हणतील ना शल्मोनाला बघून नाही पण देवानेच त्याला ज्ञान दिलं होतं ना. But see, God has given him a choice. अहो पण देवाने त्याला ज्ञान दिलेलं असताना देवाने त्याला निवड पण दिली होती ना की हे तू कसं वापरायचं ते तू ठरव. Are you going to use it for craftiness? Are you going to use it for godly wisdom? याचा वापर तू युक्तिशीरपणा धूर्तपणा ह्याच्यासाठी करणार आहेस का कुठेतरी काही चांगल्या कारणांसाठी करणार आहेस? But Solomon used it for his own mean purpose. पण शल्मोनाने ते सगळं ज्ञान त्याच्या स्वतःच्या स्वार्थी लाभासाठी वापरलं And that became his downfall. आणि त्यातूनच तो कोसळला म्हणजे त्याचं पतन झालं. Moreover, when it is wisdom from above, आणि त्याहूनही जास्त म्हणायला गेलं तर जेव्हा वरचं ज्ञान येतं ना and it is applied in prudence, आणि वरचं ज्ञान जेव्हा शहाणपणाने आपण वापरतो it will ना, benefit you. त्यातनं तुमचा फायदा होईल. Any wisdom that you get from the world will bring you death. आणि एक तर जगातनं कुठलंही ज्ञान जरी आपल्याला मिळालं तर त्यातनं आपल्याला मृत्यूच येणार आहे. That's why, म्हणून see where you get wisdom from. तुमच्यात जे ज्ञान आहे ते तुम्हाला कुठून मिळालंय ते आधी बघा. Because people also give you wisdom. कारण लोकही आपल्याला ज्ञान देतातच ना. But God also gives us पण wisdom. देवही ज्ञान देतो आपल्याला. And wisdom comes from the Bible. आणि ज्ञान देवाकडनं येतं, बायबलकडनं येतं. And Bible says wisdom is the principal thing. आणि बायबल म्हणतं की ज्ञान एक मुख्य गोष्ट आहे. Wisdom is greater than your anointing. आणि ज्ञान तुमच्या अभिषेकापेक्षा सुद्धा मोठं आहे. Yes, wisdom can be at times and many times greater than your anointing. कधी कधी ज्ञान तुमच्यावर असलेल्या अभिषेकापेक्षा सुद्धा मोठं ठरतं. I can show you anointed people, but not using wisdom, they are downfall. मी दाखवू शकतो तुम्हाला अशी खूप अभिषिक्त माणसं पण ज्ञानात कमी पडली आणि म्हणून पडलीच अशी अनेक दाखवू शकतो. Many Christians are not prudent अनेक ख्रिश्चन लोक अशा रीतीनं ना शहाणे नाहीयेत. because they don't foresee things in the light of the Bible. कारण ते बायबलच्या प्रकाशामध्ये गोष्टींना नीट बघतच नाही. They are very sensible according to the ways of the world, हा जगिक मार्गांमध्ये ते फार संवेदनशील असतात and they think that is prudence. आणि त्यांना असं वाटतं की हेच शहाणपण आहे. Oh, I have achieved the highest position की in the नाही world, मला जगामध्ये सगळ्यात मोठी पोस्ट मिळाली so I am prudent. तर मी शहाणा आहे. But that fellow can come down if he doesn't have God's prudence. पण देवाचं शहाणपण त्याच्यात नसेल तर तो त्या पोस्टवरनं खाली पडू शकतो. And so they think it is prudence when they achieve their aim with right or deceitful methods also. तर त्यांना असं वाटतं की आपण आपलं शहाणपण योग्य रीतीनं किंवा अयोग्य रीतीनं कुणाला फसवून सुद्धा वापरलं तरी ते बरोबरच आहे कारण आपण मोठ्या पोस्टवर आलो. Anything that you gain through deceitful means, that is wrong prudence, and it will anytime bring your downfall. पण फसवणूक करून तुम्ही जे कुठलं शहाणपण वापरताय
त्यातनं तुमचं पतनच होणार आहे, तुम्ही वर येणार नाही. It is not accepted by God. देव ह्याला स्वीकारत नाही. So, Pastor, how can I be prudent? नाही मग पास्टर मी कसं शहाणं बनायचं? If you keep the kingdom of God in your focus, देवाच्या राज्यावरती जर तू लक्ष ठेवलंस ना, then you are prudent according to the word of तर God. मग देवाच्या शब्दाला धरून तुला शहाणं म्हटलं जाईल. A prudent man does heed to God. शहाणा माणूस देवाचं ऐकतो बर का? Yes. शहाणा माणूस देवाचं ऐकतो. Oh, this is what God is saying in the Bible, then I will live according to it. त्याच्या बायबलमध्ये देव असं सांगतोय का, मग मी असंच राहणार आहे. You know, even now, आता सुद्धा the fallen angels do have wisdom. पतन पावलेल्या देवदूतांकडे सुद्धा ज्ञान आहे. Yes. आहे. But they use it to deceive the whole world. पण अर्थातच संपूर्ण जगाला फसवायला त्या ज्ञानाचा वापर ते करतात. Even till, ज्ञानाचा गैरवापर रादर करतात. even till today, Satan has wisdom, आजही पर्यंत सैतानात ज्ञान आहे, मी तुम्हाला सांगितलं. but it is corrupted. पण ते भ्रष्ट झालेलं, बिघडलेलं, नासलेलं ज्ञान आहे. Why? का? Because of ambition. कारण त्याची महत्वाकांक्षा आहे. Sometimes your ambition can make you to use that wisdom not for prudence but for craftiness. कधी कधी तुमच्यातल्या महत्वाकांक्षा, तुमच्यातलं ज्ञान जे आहे त्याचा वापर कुणीतरी धूर्तपणासाठी करू शकतात, शहाणपणासाठी नाही. Yes. Sometimes your love for money कधी कधी तुमचं जे पैशावरचं प्रेम आहे ना, can cause you to use that same wisdom of God for craftiness. कधी कधी तुमचं पैशावरचं जे प्रेम असतं ते तुम्हाला ते देवाने जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाचा गैरवापर करून धूर्त बनायला लावतं. See? It can do that. होऊ शकतं असं. That is why the serpent is called subtle. म्हणून तर सापाला असं म्हणतात ना की तो म्हणजे धूर्त आहे फार. You know, you call a robber clever too. आपण चोराला पण हुशार म्हणतो. The same word clever you use for students who are clever in studies आणि also. तोच हुशार शब्द आपण विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वापरतो की जे विद्यार्थी अभ्यासात हुशार आहेत. चोर चोरीत हुशार आहे. दोन्हीकडे आपण हा शब्द वापरतो. But isn't there a difference? पण फरक आहे ना, चोराने केलेल्या चोरीतल्या हुशारपणात हा. आणि मुलांनी केलेल्या अभ्यासातल्या हुशारीत फरक नाही वाटत तुम्हाला? आहे ना फरक. Some people will say it's the same. काही लोक म्हणतील नाही हुशार हुशार. अरे पण एकाने चोराला वापरली हुशारी आणि एकाने ज्ञान घेतलं हुशारीतून. So, you know, you should not use that word clever for crooks. तर हुशार हा शब्द आपण अशा फसवणाऱ्यांसाठी वापरायचा नसतो काही. He's very intelligent. फार ज्ञानी आहे तो He can really rob a bank. आणि बँकही लुटू शकतो, इतका ज्ञानी आहे तो. Don't use that word intelligence and cleverness for somebody who is robbing the bank. असे कोणी जे Or cheating बँक somebody. वगैरे चोरतायत आणि बँकेला लुटतायत अशांसाठी तुम्ही हुशार शहाणा हे शब्द वापरू नका. They say how cleverly he pickpocketed that purse. आणि त्यांना किती हुशारीने त्यांनी चोरी केली ना, खिसा मारला. How on the sly he did that work. कसं त्यांनी हुशारीने ते काम केलं ना, कळलंही नाही कोणाला. Nobody knew it. कुणाला समजलं पण नाही. All underhand work can be called clever by world. हाताखालच्या सगळ्याच कामांना जग हुशारीचं काम म्हणेल. Yes, most of them will call it. जास्तीत जास्त माणसं हाताखालून केलेल्या सगळ्याच कामांना हुशारीची कामं म्हणतील. काम झालं ना ते महत्त्वाचं आहे. असं कुठल्या रीतीनं झालं ते बघणार नाही. But Bible calls it craftiness. पण बायबल त्याला धूर्तपणा म्हणतं. And it comes from the ways of the devil. आणि ते सैतानाच्या मार्गात येतं. आपल्याला सरळ मार्ग पाहिजे जो येशू आहेत. Now, prudence also means foresight आता शहाणपण म्हणजे आपल्याला अगोदर कळणं, or discern. अगोदर Discernment. आपल्याला समजणं की मी ओळखून घेतलं होतं हे असंच होणार आहे किंवा आहे. Or discretion. अगोदरच कळून येणं, फरक कळून येणं. And if you are full of the Holy Spirit, आणि तुम्ही जर पवित्र आत्म्याने भरलेले असाल God has given you foresight. तर देवाने तुम्हाला ते अगोदर कळणारं ज्ञान दिलेलं आहे की अगोदरच कळतं आपल्याला. Amen. The world does not know why Jesus is crucified. आता जगाला कळत नाही की येशू वधस्तंभी का खेळले. They see the cross and they say foolishness. जग वधस्तंभाकडे पाहतं आणि म्हणतं काय मूर्खपणा आहे, ह्यांचा देव मेला. But for us, अहो पण आपल्याला माहितीये ना, that foolishness has become wisdom because it has given us salvation. आपल्यासाठी तोच मूर्खपणा ज्ञान ठरलाय का, कारण की त्या वधस्तंभावरनच आपल्याला तारण मिळालंय. Amen. है ना. Moreover, the world is not running towards its destiny. We know we are running after our destiny. आणि त्याहूनही जास्त म्हणायला गेलं तर जग काही त्यांच्या ठरलेल्या दिशेकडे धावत नाहीये, पण आपल्याला माहिती आपली ठरलेली दिशा काय, त्याच दिशेने आपली धाव आहे.
वरची दिशा. The world are full of wise people, जग सुद्धा ज्ञानी लोकांनी अगदी भरलेलं आहे गच्च. yet तरी they don't know what is light, what is darkness. त्यांना कळत नाही प्रकाश काय आहे, अंधार काय आहे. But an ordinary person who is a believer, who was not educated also will say, this is light, this is darkness. पण एक अगदी साधा माणूस आहे जो फार शिक्षित पण नाही, अडाणीच आहे तसा, पण त्याला कळून येतं, जो बिलीव्हर आहे त्याला कळून येतं की अंधार काय आहे, प्रकाश काय आहे. Yes. He'll say, God is light, devil is darkness. तो लगेच म्हणेल देव प्रकाश आहे, सैतान अंधार आहे. Immediately he knows it. लगेच त्याला फरक कळतो. You see, your wisdom is there to achieve a heavenly target. तुम्ही पहा, तुम्हाला मिळालेलं ज्ञान स्वर्गीय टार्गेट किंवा स्वर्गीय लक्ष्य पूर्ण करायला मिळालेलं आहे. See, the world is running a physical race, आज जग शारीरिक शर्यत धावत आहे and that is enough. आणि तेवढं पुरेसं आहे. But for us, आपलं म्हटलं we are running a spiritual race. आपण आध्यात्मिक शर्यत धावत आहोत, See? है ना. They also have wisdom, we have also wisdom, but our wisdom is from above. ज्ञान म्हटलं तर जगातल्या लोकांकडे पण ज्ञान आहे, आपल्याकडे पण ज्ञान आहे. फरक असा आहे की आपलं ज्ञान देवाकडून आलंय, वरून आलंय. See, they are using the wisdom wrongly because they are running only the physical race. आणि ते ज्ञानाचा वापर चुकीच्या रीतीनं करतायत. कोण? जग आणि जगातली माणसं. कारण की ते शारीरिक शर्यत धावतायत, They're running the temporary race. तात्पुरती शर्यत धावतायत. ते जगिक आहेत, ते जगातले, त्यांना येशू माहित नाही. They want to be on the top. त्यांना वर यायचंय, काही करून पहिला नंबर माझाच पाहिजे, I want to be famous on this earth. मला प्रसिद्ध व्हायचं आहे, नावलौकिक हवा आहे. And he uses all his wisdom to come up in the life. आणि ह्या अशा सगळ्या मग गोष्टींचा वापर ते ज्ञानाचा गैरवापर ते आयुष्यात वर यायला करतात. He has no place for spirituality. आध्यात्मिकतेला त्याच्या जीवनात काही जागाच नाही ना. He is very wise in the world. आहे तो जगीकीर्तीनं फार ज्ञानी हुशार. In the eyes of the world, they are very wise. देवाच्या जगाच्या नजरेत अशा लोकांना फार हुशार आणि ज्ञानी शहाणं म्हणतात. Because he uses his wisdom for procuring the things of the कारण world. ते लोक त्यांच्या ज्ञानाचा वापर जगिक गोष्टींना कमवायला करतायत. Say, a rich man is called prudent because he uses the wisdom to come up in life. श्रीमंत माणसाला शहाणं म्हणतात कारण की तो श्रीमंत माणूस त्याच्या ज्ञानाचा वापर आयुष्यात वर यायला करतो. Say, you will always listen to a rich man, तुम्ही नेहमी एखाद्या श्रीमंत माणसाचा ऐकाल ना. no matter how he became rich. मग तो श्रीमंत कसा झाला ते आपण बघणार नाही, But he is a rich man. पण तो श्रीमंत आहे, त्याच्याकडे पैसा भरपूर आहे, Listen to him. मग त्याचं आपण ऐकतो. We think every rich man is a wise man. आपल्याला असं वाटतं प्रत्येक श्रीमंत माणूस ज्ञानी आहे. We want to listen to a strong man आपल्याला एखाद्या बळकट माणसाचं ऐकायला आवडतं, because we think so he is wise also. कारण की आपल्याला असं वाटतं की बळकट आहे, धडधाकट आहे, म्हणजे हा ज्ञानी पण असेल. Because if we say he is not wise, then you know what happens to कारण you. की तो जो म्हटला की मी ज्ञानी नाहीये, I mean, if we say you are not, he is आपण not जर wise. म्हटलो की तो ज्ञानी नाहीये, So if he gives you one, then you will know what you are आणि then. त्या दणकट माणसाने तुम्हाला एक लावून दिली तर मग आपलं कसं होणार. But look, there is a story of a man who worked very hard पण एका माणसाची कहाणी आहे ज्यांनी खूप मेहनत केली and used his wisdom to make himself rich. आणि त्याच्या ज्ञानाचा वापर त्याने धनवान व्हायला केला. The world called him very sensible, जगाने त्याला सेन्सिबल माणूस म्हटलं, clever, की ज्याला अक्कल आहे, ज्याला हुशारी आहे and even far-seeing. आणि त्याला पुढचं ज्ञान आहे असंही म्हटलं जग. He may have used his craftiness, आणि त्याने त्याचा धूर्तपणा वापरला असेल or maybe not, I don't know, but he का became rich नसेल, पण तो धनवान झाला because he was prospering. कारण तो समृद्धीला लागलेला होता. And he said to himself, आणि तो स्वतःला म्हणाला whatever his name, की जे काही त्याचं नाव असेल, maybe Johnny, समजा जॉनी, and he said, तो म्हणाला Johnny, की जॉनी, you have stored enough good things to last for years to come. तू खूप साऱ्या चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत, सगळं म्हणजे येणाऱ्या अनेक वर्षांसाठी. Live it up, जग, eat and drink and enjoy खा yourself. पी मजा कर. But God that night met him and said, पण त्याच रात्री त्याला देव भेटला आणि म्हणाला you fool, की जॉनी तू मूर्ख आहेस, tonight you will die. आज रात्रीच तू मरणार आहेस. मग Then, साठवलेल्याचं then काय who will करणार get what you have stored up? आहेस? मग तू जे साठवलंय त्याचं काय होणार आहे, ते कुणाला मिळणार आहे? Only God can correctly say who is a fool, foolish Okay. man, who is a wise man. देवच अचूक रीतीनं सांगू शकतो बरं का की मूर्ख कोण आहे, ज्ञानी कोण आहे. We also know who is a wise man, आपल्यालाही कळतं की ज्ञानी कोण आहे, but we don't say it पण आपण बोलत नाही कधी कधी, आहे ना. आपण because some सगळ्या people will not like it. कारण काही लोकांना असं आपण तोंड देखलं बोललो तर आवडणार नाही. So we see people in great positions, but in our heart we know he is foolish. तर आपण काही लोकांना मोठ्या मोठ्या पदांवर पाहतो, पण आपल्या हृदयात आपल्याला माहिती असतं की हे मूर्ख आहेत. He has gained the whole world, संपूर्ण जग त्याने कमवलंय, but he is going to lose his soul. पण त्याचा जीव तो गमावणार आहे.
This is what happens to people who are using wisdom for the temporary use. आणि अर्थातच जी माणसं त्यांच्या ज्ञानाचा वापर तात्पुरत्या गोष्टींसाठी करतात त्यांचं असंच होतं, Because they have no foresight. कारण त्यांना ते ओळखायची कुवत नाही त्यांच्यामध्ये. Foresight of eternal things. ओळखायची कुवत, अनंत कालच्या गोष्टींना एक ओळखायची कुवत असते, ती कुवतच त्यांच्यात नाहीये. That means when you apply your wisdom only to procure wealth, याचा अर्थ जेव्हा तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर फक्त पैसा कमवायला करता, then you are a fool in the eyes of God. याचा अर्थ देवाच्या नजरेत तुम्ही मूर्ख ठरलाय. And that is the difference between prudence and craftiness. हा फरक आहे एक धूर्तपणा आणि शहाणपणा यांच्यातला. That is the difference between one who is wise and the one who is a fool. एक ज्ञानी आहे आणि एक मूर्ख आहे, यांच्यातला फरक हाच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When wisdom is misapplied, ज्ञानाचा जेव्हा गैरवापर होतो he becomes a fool. तेव्हा तोच माणूस मूर्खात निघतो. Though he may be wise. असला जरी ज्ञानी तरी मूर्खात निघतो. But wisdom, when it is rightly applied, पण ज्ञानाचा जेव्हा योग्य वापर होतो he becomes prudent. त्याला तो माणूस शहाणा होतो. Even though he may look like a fool in the आणि eyes जरी of the तो world. दिसायला जगाच्या नजरेत दिसायला तो मूर्खासारखा दिसला तरी तो शहाणा आहे. See, Bible says, बायबल म्हणतं ना, he who is wise, let him become a fool that he may become wise. जो ज्ञानी आहे त्याने मूर्ख बनावं अशासाठी की तो खरोखर शहाणा व्हावा. Amen. आमेन. Proverbs 14:15 says, नीतिसूत्र 14 अध्याय 15 वचन the म्हणतं, simple believe every word, but the prudent man looks well to his going. नीतिसूत्र 14 अध्याय 15 वचन, मूर्ख प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो परंतु विवेकी आपल्या पावलाला जपतो. Anything you say, they eat it up. जे काही तुम्ही सांगा ते लोक सगळंच घेतात, ग्रहण करतात. They will believe every word that pertains to their blessings. म्हणजे मूर्ख माणसं सगळ्याच गोष्टींवरती विश्वास ठेवतात. आपल्याला यातनं मिळतंय ना, आपला फायदा आहे ना, आपल्याला आशीर्वाद मिळतोय ना, मग घ्या, मग स्वीकारा. Everything that somebody says about elevation, they will agree. आणि जे काही कोणी बोलत आहे उन्नती कशी मिळवायची, भरभराटीला कसं यायचं, उत्कर्ष कसा मिळवायचा, मग ते बरोबर असो चुकीचं असो ते घेऊन टाकतात. He will drink and do all kinds of misdeeds. आणि सगळ्या प्रकारची गैरकृत्य करतात. Say, that fellow who is giving you all that wisdom, he may be a drunkard, he may be a abuser, but you will listen to him because he has got money. तो समोरचा माणूस तुला ज्ञान देतोय, कदाचित तो दारुडा असेल, त्याला काही व्यसन असेल, तरी तुम्ही त्याचं ऐकताय का? कारण तो श्रीमंत असेल कदाचित. Who knows whether he had earned with his own wisdom or is enjoying his father's आणि money. कुणाला माहितीये की त्यानं त्याचं ज्ञान वापरून तो पैसा कमवलाय की त्याचा बाप त्याला ठेवून गेला होता वारशात, माहिती कुणाला आहे? Like when Moses placed before the people blessings and cursings, जसं जेव्हा मोशेने लोकांसमोर आशीर्वाद आणि शाप ठेवले, he said there will still be some people who will, though hearing the cursings, will say, I'm blessed. मोशे म्हणाला होता तरी काही माणसं अशी असणार आहेत की जी शाप ऐकून म्हणणार आहेत मी आशीर्वादित आहे. Yes. People I know today, they are living in curse, but they will say, I'm blessed. मलाही आज काही माणसं अशी माहिती आहे जे शापात आहेत, शापात जगतायत, तरी म्हणतात मी आशीर्वादित आहे, I'm happy. मी आनंदी आहे, This is my life. हेच माझं जीवन आहे I enjoy it. आणि मला मजा येते. Deuteronomy 29:19. अनुवाद 29:19 मध्ये लिहिलंय, And it will come to pass when he heareth the words of this curse that he blesses himself in his heart, saying, I shall have peace, though I walk in the imagination of my heart to have drunkenness to thirst. अनुवाद 29 आणि त्यातलं 19 वचन. आणि कदाचित असे होईल की तसा कोणी या शब्देचे शब्द ऐकताना आपल्या मनात आपणास आशीर्वाद देईल आणि म्हणेल की जरी मी कोरडेपणाने ओलसरपणा नष्ट करायला आपल्या हृदयाच्या हट्टाने चालतोय तरी मला शांती होईल. Say that. They are in restlessness, but you ask them, how are you? How is your life? I am in ते peace. बेचैन आणि अशांत असतात, पण त्यांना तुम्ही विचारा कसे आहात, ते म्हणतील मी शांती नाही. You ask a worldly man, एखाद्या जगिक माणसाला तुम्ही विचारा how is your life? कसं चाललंय, ठीकठाक आहे? Blessed. हो हो, अगदी आशीर्वादित, Blessed. अगदी आशीर्वादित. So, why they are misapplying wisdom? का ते ज्ञानाचा गैरवापर करतात असा? They are misapplying wisdom. ते गैरवापर करतायत ज्ञानाचा. Anybody whose focus is on eternity is a wise person. अनंत काळच्या गोष्टींवर ज्या माणसाचं लक्ष आहे तो Yes. ज्ञानी आहे. अनंत काळच्या गोष्टींवर ज्या माणसाचं लक्ष आहे तो हुशार आहे, तो शहाणा आहे, तो ज्ञानी आहे. Whether he has anything on this earth or not. मग या जगातलं त्याच्याकडे काही असो किंवा नसो, He may be like Lazarus, तो असेल कदाचित त्या लाजरासारखा beggar, भिकारी, seated at the rich man's gate. श्रीमंत माणसाच्या दारापाशी बसलेला तो लाजरस भिकारी.
See, who will listen to him? कोण ऐकणार त्याचं? Everybody will listen to the rich man. सगळे त्या श्रीमंत माणसाचंच ऐकणार ना. But when they died, पण जेव्हा दोघेही मेले, we can see the rich man became a fool, Lazarus became wise. आपण पाहतो श्रीमंत माणूस मूर्खात निघाला, पण हा लाजरस भिकारी हुशार ठरला. The matter is the end of your life. गोष्ट काय आहे की तुझ्या जीवनाचा अंत काय आहे? Where you will end your life. तुझ्या जीवनाचा अंत तू कुठे करणार आहेस याच्यातच तुझी जीवन कहाणी लपलेली. That will show whether you are really wise or really fool. त्यातनं कळेल तू खरोखर हुशार आहेस का तू मूर्ख आहेस. God gave a divine call to Saul, देवाने शौलाला दैवी पाचारण दिले, but he used that wisdom for his own fall. पण शौलाने त्या ज्ञानाचा वापर स्वतःच्या पतनासाठीच केला. Because of jealousy, because of hatred for David. कारण दाविदासाठी तिरस्कार, ईर्ष्या, जळफळाट हे सगळं त्याने मनामध्ये पाळलं. When you have hatred and jealousy and no mercy and no love, असं जेव्हा तिरस्कार, जळफळाट, ईर्ष्या आपण आपल्या मनात पाळतो आणि प्रेम करत नाही, दया करत नाही, then we misapply the wisdom of God. मग आपण देवाच्या ज्ञानाचा कुठेतरी गैरवापर करतोय असं म्हणावं लागेल. See, Saul was misapplying the wisdom to ruin David. शौलाने त्या ज्ञानाचा गैरवापर केला. कशा रीतीनं? दाविदाचा नाश करायला बघत होता तो. He even took the help of the witch woman. त्याच्यासाठी त्याने चेटकिणीचा वापर सुद्धा केला. How foolish. किती मूर्खात निघाला हा. He who knows the Bible and applies it in his life daily is wise. आणि जो माणूस दररोज बायबल वाचतो आणि ते वाचलेलं आपल्या जीवनात पाळतो तो ज्ञानी आहे. See? Paul told Timothy, पॉल तिमोथीला म्हणाला, from a child you have known the holy scriptures. लहानपणापासून पवित्र शास्त्र तुला ठाऊक आहे. 2 Timothy 3:15. 2 तिमोथी 3:15. And what did he write? आणि त्याने काय लिहिलं? He said, म्हणाला, from a child you have known the holy scriptures which are able to make you wise unto salvation through faith in Jesus. 2 तिमोथी 3:15. आणखी तुला बालपणापासून पवित्र शास्त्रलेख माहीत आहेत, ते तुला ख्रिस्त येशूतील विश्वासाच्या द्वारे तारण पावण्यासाठी ज्ञानवान करायला समर्थ आहेत. Say, who is the wise? ज्ञानी कोण आहे? The one who believes in the Lord Jesus Christ. जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो ज्ञानी आहे. Who is wise? कोण आहे ज्ञानी? The one who has got salvation. ज्याला तारण मिळालंय तो आहे ज्ञानी. That's what Paul says. असं पॉल बोललाय. Paul says, Timothy, you are wise because you are saved. पॉल म्हणतो, तिमोथी तू ज्ञानी आहेस बर का? कारण तुझं तारण झालंय. Amen. आमेन. David also was prudent. दावीद पण तसा ज्ञानी होता. He was not crafty. तो असा धूर्त नव्हता. See? Because he applied wisdom for prudence, not for कारण craftiness. त्याने त्या ज्ञानाचा वापर शहाणपणासाठी केला, Yes. धूर्तपणासाठी नाही. कोणी? दाविदाने. He used that wisdom in a proper way. दाविदाने त्या देवाच्या ज्ञानाचा वापर यथायोग्य रीतीनं केला. That I will not touch Saul. की मी नाही शौलाला हात लावणार, भले तो माझ्या मागे लागलाय पण मी नाही लागणार. All his soldiers once said, see, Saul is cornered, kill him. God will put you on the throne. दाविदाचे सगळे सैनिक एकदा दाविदाला म्हणाले की पहा, शौल आपल्या हातात आलेला आहे, मारून टाका आज त्याला आणि राजस्थानावरती बसून घ्या. पण दावीद म्हटला नाही, God is giving you this opportunity. देवच तुम्हाला ही संधी देत आहे असं समजा, कारण की शौल आज कॉर्नर झालाय आपल्याकडनं. See? तर त्याला मारून टाका, मोकळे व्हा आणि सिंहासनावर बसून जा, नाहीतरी देव म्हटलाच आहे पुढचा राजा तुम्ही. Yes. So that was the wisdom, पण ते ज्ञान but misapplied. हे जसं त्यांनी केलं असतं तर त्याने ज्ञानाचा गैरवापर केला असं आपल्याला म्हणावं लागलं असतं. But what did he do? पण मग दाविदाने केलं काय? God will do it in his own time, in a right हे way. नसते उद्योग मला करायचे नाहीत. भले देव बोललाय की मीच राजा होणार आहे, पण देव त्याच्या वेळेत पद्धतशीर रीतीनं मला राजासनावरती बसवेल. असं शौलाला मारून बिरून मी येणार नाही. What was the end result? मग त्याचा अखेरीचा परिणाम काय झाला? Saul played with his life. शौल त्याच्या जीवनाशी खेळला He died in the battle. आणि युद्धात मेला. And so 3 times David made this lamentation. तर 3 वेळेला दाविदाने हा विलाप केला. In 2 Samuel 1:27. 2 शमूएल पहिला अध्याय आणि त्यातलं 27वं वचन म्हणतं पहा. How are the mighty fallen and the weapons of war perished? 2 शमूएल पहिला अध्याय त्यातलं 27वं वचन. पराक्रमी कसे पडले आहेत आणि लढाईची शस्त्रे नष्ट झाली आहेत. Mighty are fallen. पराक्रमी पडून गेले. Say, mighty will fall. पराक्रमी पडणार. You may be very mighty, but you will fall. तुम्ही कदाचित फार पराक्रमी असाल पण पडाल. Why? का? If you misapply wisdom. तर देवाच्या ज्ञानाचा तुम्ही गैरवापर केला तर. Verse 23. 23वं वचन. They were swifter than eagles. They were stronger than lions. ते तर गरुडांपेक्षा वेगवान होते, ते सिंहापेक्षा बलवान होते. 2 शमूएल 1:23 बघा.
शेवटचा भाग. see, ते तर गरुडांपेक्षा वेगवान होते रे, ते तर सिंहापेक्षा बलवान होते रे. sometimes we wonder, कधी कधी अरे आपण किती पण हुशार आश्चर्य होता करतो. तो, किती स्ट्रॉंग होता तो, आमच्यापेक्षा स्ट्रॉंग होता तो. See, wisdom misapplied. ज्ञान ज्याचा गैरवापर झालाय. Today we are standing. आज आपण उभे आहोत. Why? का? We don't misuse wisdom of आपण God. ज्ञानाचा, आपण देवाच्या ज्ञानाचा गैरवापर करत नाही. We don't cheat anybody. कुणाला फसवत नाही. I don't destroy anybody. मी कुणाचा नाश करत I don't नाही. curse anybody. मी कुणाला शाप देत नाही. Yes, people have cheated me. लोकांनी मला फसवलं, I don't cheat anybody. पण मी नाही फसवत कुणाला. They use their wisdom in a wrong way. ते त्यांचा ज्ञानाचा वापर चुकीच्या रीतीनं करतात They take advantage of the wisdom. आणि ज्ञानाचा गैरफायदा घेतात. But I will not use that wisdom for my own advantages. पण मी नाही कधी त्या ज्ञानाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी अशा रीतीनं करणार. But I will use that wisdom for God's kingdom's advances. तर मी त्या ज्ञानाचा वापर देवाच्या राज्याच्या वाढीसाठी करीन. And when you live with this kind of life, आणि अशा पद्धतीचं जीवन जेव्हा आपण जगतो ना, you will always live a promoted life. त्याला एक बढतीचं जीवनच तुम्ही जगाल. Don't copy those people who are doing wrong. अशा लोकांची नकल करायला जाऊ नका की जे चुकीचं जीवन जगतायत. They may be stronger than lions. त्यांना आपले आदर्श मानू नका. असतील कदाचित ते सिंहासारखे बळकट, They may be swifter than eagles. असतील कदाचित ते गरुडापेक्षाही वेगवान, Everybody will be clapping for them. आणि सगळेजण कदाचित त्यांच्या येण्यावर टाळ्याही वाजवतील. किती हुशार आहे बघा, किती हुशार आहे. Both were dead on the battlefield. दोघेही रणभूमीवर वेले. What is the use of all that strength and all that wisdom? काय फायदा झाला मग त्या ज्ञानाचा आणि त्या सगळ्या शक्तीचा? See, David मग दावीद एकीकडे बघा, outlived Saul. शौलापेक्षाही जास्त जगला. So use wisdom to gain knowledge of the word of God. तर ज्ञानाचा वापर देवाच्या शब्दाचं ज्ञान मिळवायला करा. Use wisdom to apply prudence. ज्ञानाचा वापर शहाणपण वापरायला करा. See what God is asking you to do. देव तुला काय करायला सांगतोय ते बघ. Jesus says येशू बोलले, that although we are in the world, जरी आपण जगात आहोत we are not of the world. तरी आपण जगाचे नाही. Don't be like the world. जगासारखे बनू नका Don't follow म्हणाले. the world. जगामागे चालू नका म्हणाले. So there must be a difference even between our goals. तर आपली जी काही ध्येय आहेत त्यातही फरक पाहिजे. Even in our goals, there has to be difference. आपली ध्येय जी काही असतात त्याच्यात पण फरक पाहिजे. If an unbeliever and believer are walking on the same road, something is wrong. समजा अविश्वासू माणूस आणि विश्वासू माणूस त्याच एका रस्त्यावरती चालतायत तर काहीतरी तिथे गडबड आहे. There should be difference in our principles. फरक तर पाहिजे ना आपल्या तत्वांमध्ये. All that we adhere to, that will cause us to rise to please God. जे काय आपण करू त्या सगळ्यातनं देव आपल्यावरती प्रसन्न होण्यास कारणीभूत झालं पाहिजे. ते सगळं जे Read काय what, आपण करतो ते. yes, read what Paul said पॉल काय म्हणाला वाचा. in 2 Corinthians 5:9-11. 2 करिंथ 5:9-11 मध्ये पॉल काय म्हणाला वाचा. Therefore we make it our aim, whether present or absent, to be well pleasing to him, for we must all appear before the judgment seat of Christ, that each one may receive the things done in the body according to what he has done, whether good or bad. Knowing therefore the terror of the Lord, we persuade men, but we are well known to God, and I also trust are well known in your conscience. 2 करिंथ 5:9-11 म्हणून शरीरात वस्ती करीत असलो किंवा शरीरापासून गैरहजर असलो तरी आम्ही त्याला संतुष्ट करणारे असे होण्यास झटतो, कारण आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर प्रकट केले जायचेच आहे. यासाठी की प्रत्येकाने आपल्या शरीराकडून जे जे केले, मग ते बरे असो किंवा वाईट असो, त्याप्रमाणे त्याला फळ मिळावे. यास्तव आम्ही प्रभूचा धाक जाणून माणसांची समजूत करतो, पण आम्ही देवाजवळ प्रकट केलेले आहोत आणि तुमच्या विवेक भावातही आम्ही प्रकट केलेले आहोत अशी आशा मी धरतो. Say, somebody is doing wrong in the family, don't say, Samja- oh, he's my member, he's my family. समजा तुमच्या परिवारात, तुमच्या स्वतःच्या परिवारात कोणीतरी काहीतरी चुकीचं करत आहे, तर तेव्हा तुम्ही असं म्हणू नका, नाही नाही माझ्या फॅमिलीतला माणूस आहे ना. And tell those people who are pointing fingers, oh, don't. I agree with what they do. आणि जे कोणी त्याच्याकडे इशारा करतायत, बोट दाखवतायत, त्यांना म्हणायचं नाही 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 नाही, ते जे करतायत बरोबर करतायत, माझ्या फॅमिलीतलाच माणूस आहे तो. What the Bible says. असं नाही, That's बायबल important. काय म्हणतं ते बरोबर आहे. Many people of the world use wisdom to be cautious जगातली अनेक माणसं ज्ञानाचा वापर जपून वागायला करतात and be very careful, आणि सांभाळून राहतात, very alert also. अगदी जागृत राहतात. But yet in the eyes of God they are fools तरी देवाच्या नजरेत ते मूर्खच ठरतात, because their wisdom is misapplied. कारण त्यांच्या ज्ञानाचा त्यांनी गैरवापर केलाय. See?
The world may seem to make right choices in life, जगिक लोकांना कदाचित असं वाटेल की आयुष्यात ते बरोबर निर्णय घेतायत का निवड बरोबर करतायत. मी आधीपासून बरोबर निवड करत होतो म्हणून मी बरोबर इथं आलो बघा, इथपर्यंत पोहोचलो मी. See? But I mean, what God will say looking at them? पण देव त्यांच्याकडे बघून काय म्हणेल? Because if they don't know God, कारण त्यांना देवच जर माहित नाहीये then they choose to do unnecessary things and neglect the most necessary things. तर ते उगीचच्या गोष्टींकडे लक्ष खूप देत आहेत आणि गरजेच्या गोष्टींकडे लक्षच देत The नाही. important things they put it to the last, and the last things they put it to the first. महत्वाच्या गोष्टींना ते शेवटी टाकतायत आणि शेवटच्या गोष्टी पहिल्या करतायत. That's why Jesus said, the first will be last, the last shall be first. म्हणून येशूही म्हणाले की जे पहिले ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे ते पहिले होतील. Yes. Those who are first in the world will be last in the eyes of God. जगात जे पहिले आहेत ते देवाच्या नजरेत शेवटचे होतील. And those who look last in the world, they will be first in the eyes of God. जगातल्या लोकांना जे आपण शेवटच्या सारखे वाटतोय ते आपण पहिले हो. See? So these people are very clever in business, तर ही माणसं सगळी जगातली व्यवसाय धंदा व्यापार करण्यात फार हुशार असतात but not clever in eternity. पण अनंत काळच्या गोष्टींमध्ये शून्य असतात. We are wise, though not business wise. आपण जरी व्यवहार आणि व्यवसाय करण्यामध्ये शहाणे नसलो तरी आपणच ज्ञानी आहोत. See? We may not be intelligent wise, कदाचित आपण तेवढे बुद्धिमान पण नसू but पण we are wise in the eyes of God. देवाच्या नजरेत आपण ज्ञानी आहोत ना. Because for us, का आपलं म्हटलं it is seeking first the kingdom of heaven and its righteousness. सर्वप्रथम स्वर्गाचं राज्य आणि त्यातली धार्मिकता आपण शोधायला बाहेर पडलोय And we know all that we need will be added आणि to us. आपल्याला माहिती आहे वचनात लिहिल्यानुरूप बाकीच्या सगळ्याची भर आपल्या जीवनात पडेलच. Amen. आमेन. Just imagine कल्पना करा if a man goes to Delhi to get a pardon note from the president एखादा माणूस दिल्लीला राष्ट्रपतींकडून क्षमा घ्यायला गेला because all courts rejected his plea of release, कारण सगळ्याच कोर्टांनी त्याला नाकारलं आणि त्याचे अर्ज सुद्धा नाकारले and the only pardon note can come from the president. आणि आता देशाचे राष्ट्रपतीच त्याला क्षमा करू शकतात एवढ्यावर जर तो आलाय And so he's going to New Delhi, तर तो दिल्लीला चाललाय and there instead of going to the president's house, आणि तिथे राष्ट्रपतींच्या घरी जायच्या ऐवजी he goes to see the Taj Mahal, समजा तो ताजमहाल बघायला आग्र्याला गेला he goes to see the Red Fort आणि लाल किल्ला पाहायला गेला or India Gate, का इंडिया गेट पाहायला गेला and visits popular Delhi markets, आणि दिल्लीतल्या बाजारात गेला मिन्ना बाजार चांदनी बाजार वगैरे वगैरे and visits his old time friends, आणि जुन्या मित्रांना भेटायला गेला and then says, now I'll go for a movie आणि म्हणाला आता मी पिक्चरला जाईन because this movie is not released in Pune, कारण हा पिक्चर अजून पुण्यात रिलीज नाही झाला दिल्लीत झाला मी बघून घेतो. so I will be the first person to see this movie. म्हणजे हा पिक्चर मीच पहिला पाहिला असं होईल. Then I'll tell my friends in Pune, see, I saw this movie, you all didn't see. पुण्यातल्या मित्रांना मला सांगता येईल की बघा मी तर हा पिक्चर ऑलरेडी पाहिलाय. I mean, what will you call him? मग तुम्ही त्याला काय म्हणाल की आला कशासाठी होतास आणि तू काय केलंस. He has put the most important things to the last. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याने शेवटची केली रे. Because if he gets a pardon note, he can still enjoy seeing कारण Taj Mahal. राष्ट्रपतींकडून जर त्याला क्षमा याचना मिळाली त्या बाकीच्या गोष्टींची मजा तर त्याला नंतर सुद्धा करता येणारच होती ना. Isn't it? हे की नाही. असा कुठला तो थिएटर बंद होऊन का मीना बाजार कायमचा लॉकडाऊन होणार होता त्याच्यानंतरही करू शकला असता. We would tell him, attend the most important things first. आपण काय म्हणू त्याला सगळ्यात महत्वाचं काम पहिलं करणारे And then you have all your life to attend to all these things. आणि मग आयुष्य पडलंय तुला या बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला. See? Because you will ask him, did you get a pardon note? कारण तुम्ही काय विचाराल त्याला तुला मिळाली का क्षमा. नाही अजून पण मिळालं नाही नाही. अजून गेलो नाही मी. And then what you are doing seeing all these मग things? करतोय काय तू दिल्लीला जाऊन हे सगळं बघत 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 बसलायस. Have you got a pardon note from Christ? क्षमा मिळाली की नाही तुम्हाला ख्रिस्ताकडून अजून. Then you can enjoy life. ख्रिस्ताकडून पहिली क्षमा घ्या मग आयुष्याचा आनंद घ्या. आयुष्य पडलंय आपल्या समोर. Has the blood of Jesus washed away your sins? येशूच्या रक्तात तुझं पाप तू धुवून घेतलंस की नाही अजून. If it is, yes, घेतलं असेल then go and enjoy life. त्यानंतर मग आयुष्याची मजा घे ना. कोण नाही म्हणतंय तुला. Once eternity is settled, everything you can do. एकदा अनंत काळचे प्रश्न आपण सोडवून त्यावरती शिक्कामोर्तब केलं की मग बाकीच्या गोष्टी करायला आयुष्य पडलंय रे. Isn't it right? हे की नाही. See the folly of the world. पण जगाचं पतन पहा. They make wrong choices first जगातली माणसं पहिलं तर चुकीची निवड करतात and keep the most important choices last. आणि आता सांगितल्यानुरूप महत्वाच्या गोष्टी शेवटी ढकलतात. Who is wise? मग आता ज्ञानी कोणाला म्हणाल तुम्ही. Who uses his gifts and talents keeping eternity in mind. अनंत कालच्या गोष्टींना मनात ठेवून जो आपली कलादानं वापरतो तो ज्ञानी आहे. Jesus is revealing the
kingdom mysteries to you. येशू तुम्हाला स्वर्गीय राज्याची रहस्य सांगतोय, उलगडतोय. And he says, don't be ignorant. आणि येशू म्हणतात की असे अजाण राहू नका रे. You know, once Jesus prayed, एकदा येशूनी प्रार्थना केली. Oh Father, Lord of heaven and earth, देव बाप्पा, स्वर्गाच्या पृथ्वीच्या प्रभो, I thank you मी तुझे आभार मानतो that you have hidden these things from the wise and the prudent की ज्ञानी आणि शाण्या लोकांपासून या गोष्टी तू लपवल्या and revealed to the babes. आणि साध्या बालकांसारख्या लोकांना प्रगट केल्या. Yes, in Matthew 11:25 he was त्याच्या praying. 11व्या अध्यायात 25व्या वचनात ते लिहिलंय. See, and here he is using that word prudence. आणि इथे तो शब्द वापरतो, शहाणपण, ज्ञान. Why did he use prudence? का ज्ञान, शहाणपण त्याने वापरलं? Because they are these who are worldly wise. कारण ते जगिक रीतीनं होते हुशार, They are crafty, they are cunning, they are sensible, ते जगिक रीतीनं धूर्त होते, ज्ञानी होते, cautious. जपून सांभाळून जगिक रीतीनं सगळा खेळ करणारे होते. But in regards to God, पण देवाचा प्रश्न जेव्हा येतो foolish. तेव्हा ते मूर्ख होते. You know, of one deputy whose name was Sergius Paulus in the Bible. सर्गियस पौलस नावाचा एक अधिकारी बायबल मधला तुम्हाला जर माहित असेल, In Acts 13:7. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 7व्या वचनात पहा. And Bible calls him prudent. बायबल त्याला शहाण म्हणतं. Why this Roman governor is called a prudent man? या रोमी गव्हर्नरला शहाण का म्हटलंय? Was he prudent, worldly wise? तो जगिक रीतीनं शहाणा होता का? No. नाही. He was called prudent in the eyes of God. त्याला देवाच्या नजरेत शहाण म्हटलेलं होतं. Why? का? Acts 13:7 has the answer. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 7व्या वचनात त्याचं उत्तर आहे, तुम्ही उघडा. Because though he was a Roman governor, कारण जरी तो रोमी अधिकारी होता, one day he called Barnabas and Paul desiring to hear the word of God. एके दिवशी त्याने बर्नबा व शौल यांना बोलवले आणि देवाचे वचन ऐकायची उत्कंठा दाखवली. See? तो म्हटला, मला देवाचं वचन ऐकायचंय. पॉल, बर्नबा, तुम्ही जरा या माझ्याकडे. Eh? And he is called wise, त्याला ज्ञानी म्हणतात, prudent. हुशार, शहाणा. Verse 12 says he believed in Jesus. 12 वचन मग म्हणतं की त्या अधिकाऱ्याने येशूंवर विश्वास ठेवला. So who is a prudent man? मग आता कोण झाला शहाणा? One who is saved is prudent. ज्याचं तारण झालंय तो आहे शहाणा. One who focuses eternity is prudent. ज्याचं लक्ष अनंत काळाच्या जीवनावर आहे तो आहे शहाणा. One who applies the word of God in his life is prudent. जो देवाच्या वचनाचा योग्य वापर आपल्या जीवनात करतो तो आहे शहाणा. One who is using his gifts and talents that God has given him for the glory of God is prudent. जो त्याला देवाने दिलेल्या कलादानांचा वापर देवाच्या गौरवासाठी करतो तो ज्ञानी. Yes, you may use the talent that God has given you for your natural purposes देवाने also. दिलेल्या, तुम्हाला देवाने दिलेल्या तुमच्या कलांचा वापर कदाचित तुम्ही नैसर्गिक कारणांसाठी सुद्धा करत असाल. But use it everything for the glory of God. पण सगळंच देवाच्या गौरवासाठी शेवटी तुम्ही वापरा किंवा वापरायला शिका. Don't hide it like that person with one talent in the earth. त्या माणसाने एक नाणं कसं जमीन उकरून लपवून टाकलं तसं करू नका. People say, yes, I use the talent. लोक म्हणतात, नाही नाही, मी माझे कलागुण वापरतो ना. Not only for earning your daily bread, but even for the kingdom. फक्त पगार कमवायला तुमचे कलागुण वापरू नका, तर अनंत कालच्या जीवनासाठी, स्वर्गाच्या राज्यासाठी पण वापरा. Because on the last day, कारण शेवटच्या दिवशी the Lord will not say, I gave you the talent, what did you use it for? प्रभू असं नाही म्हणणार आहे की मी तुला दिलेले कलागुण तू कशासाठी And वापरले, you say, आणि तू म्हटलास I used it to earn my daily bread. मी पगार कमवायला कलागुण वापरले तू दिलेले. Jesus will say, what you did for me. येशू विचारतील, नाही ते ठीक आहे, माझ्यासाठी तू काय केलंस. If your answer is, Lord, I have been faithful तुझं उत्तर दिलं, नाही प्रभू मी विश्वासू राहिलो for your kingdom, तुझ्या राज्यासाठी, lived for you, तुझ्यासाठी जगलो, shined for you, तुझ्यासाठी चमकलो, was the salt of the earth, was the light of the world, पृथ्वीचं मीठ आणि प्रकाश झालो, then the Lord will say, तर मग प्रभू म्हणतील, enter thou in the joy of the ये, Lord. शाबास आहे तुला, देवाच्या आनंदात प्रवेश कर, भल्या आणि विश्वासू दासा. For you have been faithful in little things, कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तू विश्वासू राहिला, now you will have great things. आता तुला मोठ्या गोष्टी मिळतील. So I pray तर माझी प्रार्थना हीच आहे, that you redeem the time you have in hand तुमच्या हातात जी वेळ आहे ती वेळ तुम्ही उद्धारून नीट वापरा, and do everything to propagate the kingdom of God, आणि सगळं काही देवाच्या राज्याच्या वाढीसाठी करा. because that is real prudence. कारण त्याला खरं शहाणपण म्हणतात. That is applying wisdom correctly. त्याला म्हणतात की मिळालेलं ज्ञान योग्य रीतीनं वापरणे. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं, he who wins souls is wise. जो आत्मे जिंकतो तो शहाणा आहे. He who wins souls is wise. जो आत्मे जिंकतो तो शहाणा आहे.
The world will never say he is a wise man. जग कधीच म्हणणार नाही अशा माणसांना की तू शहाणा आहेस. I mean, you tell the world, जगाला तुम्ही सांगा if you win souls, you are wise. की तुम्ही जर आत्मे जिंकलेत तर तुम्ही शहाणे They आहात. will say, what are you talking? जग म्हणेल की तुम्ही हे काय बोलताय तेच आम्हाला कळत नाही. You are the most foolish person, they will say. सगळ्यात मूर्ख माणूस तूच आहेस कारण तू काय बोलतोय त्याचा पत्ताच लागत नाही आम्हाला. But we know what it is. पण आपल्याला माहितीये What will it profit a man if he gains the whole world, loses his own soul? एखाद्या माणसाने संपूर्ण जग कमवलं पण जीव गमावला तर त्याचा खरोखर काय फायदा झाला. What will you give in the place of your soul? तुझ्या जीवाच्या बदलीत तू काय देणार आहेस. काय देऊ शकतो आपण. Nothing. काहीच नाही. Amen. आमेन. I pray that God may open your eyes to this area of truth. मी प्रार्थना करतो की या सत्याकडं या सत्याच्या भागाकडं देवाने तुमचे डोळे उघडावेत. Let's all stand up. सगळ्यांनी कृपया उभे राहा. Yes, God will not only give you wisdom to work in the spiritual world आणि and the देव realm, तुम्हाला ज्ञान फक्त आध्यात्मिक गोष्टींमध्ये वापरायलाच देईल असं नाही. He will give you wisdom to be prosperous on this earth also. देव तुम्हाला या जगात पण समृद्ध व्हायला ज्ञान देईल. Yes. He will show you how you can come up in आणि life. देव दाखवेल तुम्हाला की आयुष्यात आपण वर कसं यायचं उत्कर्ष कसा मिळवायचा हेही देव दाखवेल. Like Daniel was very wise. जसं दानिएल फार ज्ञानी होता. God gave him wisdom. देवाने त्याला ज्ञान दिलं होतं. Joseph got wisdom from God. योसेफाला पण देवाकडून ज्ञान मिळालं. David got wisdom from God. दाविदाला पण देवाकडूनच ज्ञान Moses, मिळालं. Abraham, they all got wisdom from मोशे God. अब्राहम हे सगळे देवाकडनं ज्ञान मिळालेले लोक होते. They were all promoted in life. आणि आयुष्यात पण ते खूप बढतीला आले. Why? असं नाही की भिकारी राहिले आणि फक्त देवाचं Yes. ज्ञानच होतं असं नाही. आयुष्यात पण भरभराटीला आले आणि देवाचं ज्ञान होतं त्यात प्रभूसाठी पण राहिले. Why? का Wisdom, they used it properly. त्या ज्ञानाचा वापर त्यांनी योग्य रीतीनं केला. Use God's wisdom properly. तसं देवाने आपल्या प्रत्येकाला ज्ञान दिलेलं आहे त्याचा तुम्ही योग्य रीतीनं वापर करा. And God will bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा I thank you तुझे मी आभार मानतो that you have given us wisdom. की तू आम्हाला ज्ञान तर दिलेलंच You आहे. said the wisdom from above is first of all peace. तू म्हटला की वरून आलेलं ज्ञान प्रथम तर शांती आहे It's coming from the Father of all lights. आणि ते सर्व प्रकाशाच्या पित्याकडनं येत आहे. And you said the wisdom of the earth is devilish. आणि तू म्हणाला की जगातलं ज्ञान सैतानी आहे. Master, प्रभू we want to use this wisdom for your purpose. आम्हाला हे ज्ञान तुझ्या संकल्पांसाठी वापरायचं आहे. We don't want to misapply this wisdom. आम्हाला गैरवापर नाही करायचा तू दिलेल्या We don't ज्ञानाचा. want to use this wisdom for crafty means, आणि हे ज्ञान आम्हाला धूर्तपणासाठी वापरायचं नाही. for wrong ambitions, चुकीच्या महत्वाकांक्षा पूर्ण करायला वापरायचं नाही. but for the right uses. तर योग्य कारणांसाठी तू दिलेलं ज्ञान आम्हाला वापरायचं आहे. Because कारण I know मला ठाऊक आहे if we use your wisdom for the right purposes, we shall be blessed. तू दिलेलं ज्ञान आम्ही योग्य कारणांसाठी वापरलं तर मी जरूर आशीर्वादित होऊ. Master, प्रभू I pray, मी प्रार्थना करतो fill my people with the wisdom of माझ्या God. लोकांना देवाच्या ज्ञानाने भरून काढ. You said if anybody lacks wisdom, let him ask of me. तू असंही म्हटलंय ज्यांना ज्ञान कमी पडतं त्यांनी मला मागावं. Right now, आत्ता या वेळेला all those who are watching us and hearing us, जे सर्व जण आम्हाला पाहतायत आणि ऐकतायत all those who are seeing us, जे सर्व आम्हाला बघतायत and those who are asking for God's wisdom, आणि त्यात जी माणसं देवाचं ज्ञान मागतायत fill them with the wisdom of त्यांना God. तू तुझ्या ज्ञानानं भरून काढ. They are asking for your wisdom. ते तुझं ज्ञान मागतायत. Give them the wisdom त्यांना ज्ञान दे. and help them to apply it for the right त्यांना purposes, मदत करते योग्य कारणांसाठी with वापरायला the right heart, योग्य हृदयाने. and you bless them all. आणि तू त्यांना सर्वांना आशीर्वादित कर. Increase them, त्यांना वाढव lift them up in life, आणि आयुष्यात त्यांना वर आण. satisfy them, तृप्त कर and त्यांना. prosper them. समाधानी आणि समृद्ध कर त्यांना. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Master. धन्यवाद. Lord, those who need healing, heal them, Lord. प्रभू ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे. There are people who are suffering with sickness काही in their माणसांना काही bodies. आजार पाजार आहेत Heal them right now in त्यांना Jesus' name. आरोग्य दे आत्ताच्या आत्ता येशूच्या नावात. Those who need jobs, give them jobs. ज्यांना Lord. नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घरं हवी आहेत त्यांना घरं दे And satisfy all आणि of them. तृप्त कर सर्वांना. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Thank you, Father. धन्यवाद देवा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.